नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2024 अंतर्गत पात्र उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। पुणे परिमंडळाकडून एक अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदासाठीचे जे उमेदवार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गामध्ये आहेत अशा उमेदवारांच्या नावाची सुधारित शिफारस यादी तसेच प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या भरती संदर्भाची योग्य माहिती भेटेल। ओके, सो पहा या ठिकाणी आपण जी अपडेट आलेली आहे, पुणे परिमंडळ या विभागाची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या घटकामध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही अपडेट असणार आहे। ओके, सो हे PDF मी डाउनलोड करून घेतलेलं आहे। पहा या ठिकाणी आपल्याला जे अपडेट आहे ते समजणार आहे। यामध्ये तुम्हाला कट ऑफ किती लागणार आहे, तसंच किती कट ऑफ या कॅटेगरीचा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS या प्रवर्गाचा गेलेला आहे ते समजेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, ड्राफ्टर कारकून या पदासाठी जर आपण पुणे झोनचं पाहिलं तर या ठिकाणी जनरलसाठी पहा वॅकन्सीज ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट किती होत्या, तर 4 वॅकन्सीज होत्या आणि कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर रिक्रुटमेंट जवळपास 4 वॅकन्सीज या ठिकाणी भरलेल्या आहेत। आणि कट ऑफ जर पाहिलं तर 176.64 मार्काचा कट ऑफ या ठिकाणी EWS जनरल या प्रवर्गासाठी दप्तर कारकून या पदासाठी गेलेला आहे। ओके, सो अगेन्स्ट PT कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 176.64चा या ठिकाणी उमेदवार आहे EWS साठी। ओके, सो वॅकन्सीज ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी 0 वॅकन्सीज होत्या आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॅन्डिडेट रिकमेंडेड फॉर द पोस्ट एक कॅन्डिडेट या ठिकाणी घेतलेला आहे। ठीक आहे, सो नंतर आहे मोजणीदार या पदासाठी देखील तुम्ही पाहू शकता सोशल जे काही रिझर्वेशन आहे त्यानुसार 176चा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे मोजणीदार या पदासाठीचा। जनरलसाठी 7 वॅकन्सीज होत्या आणि 5 कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत आणि 2 कॅन्डिडेट जे आहेत ते या ठिकाणी PT सिलेक्शन झालेलं आहे। ओके, सो हॉरिझॉन्टल रिझर्वेशननुसार यांचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते झालेलं आहे। नंतर कॅनल इन्स्पेक्टरसाठी तुम्ही पाहू शकता कॅनल इन्स्पेक्टरसाठी 10 वॅकन्सीज होत्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार या ठिकाणी 8 कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत जनरल प्रवर्गातून, जे की इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमधून असणार आहे। ठीक आहे, 177.32 मार्काचा या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो कॅनल इन्स्पेक्टर कालवा निरीक्षक या पदासाठीचा गेलेला आहे। ठीक आहे, आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशननुसार 3 उमेदवार या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी कट ऑफ जे आहे ते 176.95 तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ओके, सो हे अपडेट आलेली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील उमेदवारांसाठी। ओके, सो तसंच त्याप्रमाणे यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जे उमेदवार निवड झालेले आहे, ज्या उमेदवारांची निवड फायनल करण्यात आलेली आहे अशा उमेदवारांची यादी जी आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। दप्तर कारकून या पदासाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचं मेरिट नंबर, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे, कॅन्डिडेट नेम आहे, तसंच कोणत्या कॅटेगरीमधून कॅन्डिडेटने अप्लाय केलेलं आहे या प्रवर्गाचं नाव तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे। तसंच जे रिझर्वेशन भेटलेलं आहे क्लेम्ड हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, जे की रिझर्वेशन तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहेत। ओके, कट ऑफनुसार तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि तुमचं सिलेक्शन ज्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ओके, EWS जनरलमध्ये आणि जे तुमच्या नावाच्या पुढे आणखीन एक देण्यात आलेलं आहे DK 1 2 3 4 अशा पद्धतीने या ठिकाणी ही अपडेट जी आहे ते देण्यात आलेली आहे। ओके, सो DK मीन्स व्हॉट, ड्राफ्टर कारकून। ओके, नंतर मोजणीदार या पदासाठी पहा विद्यार्थी मित्रांनो, सेम आहे 177चा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे। नंतर कॅनल इन्स्पेक्टरसाठी पहा
एक कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे आणि 178चा कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे कॅनल इन्स्पेक्टर या पदाकरिता, ठीक आहे। आणि प्रत्यक्ष यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे। ओके, पहा या ठिकाणी दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक यांची शिफारस यादी, प्रत्यक्ष यादी ही मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर येथे दाखल याचिका क्रमांकानुसार 483/2024 या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात येत आहे, ठीक आहे। आणि जे कागदपत्र पडताळणी आहे दिनांक 18/6/2024 तसंच 22/6/2024 या कालावधीमध्ये पडताळणी केलेल्या उमेदवारांहून काही प्रवर्गासाठी पर्याप्त पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार या पदांसाठी निवड यादी तसंच प्रत्यक्ष यादी यामधील उमेदवारांचं पुन्हा पडताळणीसाठीचा कार्यक्रम निश्चित करून शासनाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही वेटिंगवरती उमेदवारांचे नाव आहेत अशा उमेदवारांसाठी जे कॅन्डिडेट आता जे DV होऊन जे क्वालिफाय झालेले आहेत, ज्यांचे नाव फायनल यादीमध्ये आहे, असे उमेदवार त्यांना जर अंतिम निवडमध्ये जर भेटले नाहीत तर वेटिंगवरती जे उमेदवार आहेत अशा उमेदवारांचं या ठिकाणी नंतर त्यांना DVसाठी बोलवण्यात येईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आणि त्या प्रतीक्षा यादीतून उमेदवारांचे फायनल सिलेक्शन नंतर केले जाणार आहे, ठीक आहे। सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रत्येक पदासाठीचे वेटिंगचे उमेदवारांचे या ठिकाणी लिस्ट जे आहे ते देण्यात आलेली आहे। ओके, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांची सुधारित प्रतीक्षा यादी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो, त्या लिंकवरती क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डिटेल माहिती या भरती संदर्भाची पाहाव्यास भेटेल। ओके, सो माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन चॅनल जर तुम्ही पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।